खेळाडूंना मी विनंती करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। वासळीचा 12th मॅन इथे आलाय। एसके वसई संघाचा 12th मॅन प्लीज इथे यायचंय। चला आजच्या दिवसाला आता सुरुवात होते। पहिली लढत आपण पाहणार आहोत सोमवंश क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2024 मधील पहिली क्वार्टर फायनल आपण पाहत आहोत, जिथे दोन संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसतात। एसकेसीसी वसई विरुद्ध वासळी। नाणेफेकीचा कौल झाला, नाणेफेकीचा कौल वासळी या संघाने जिंकला। त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीकरिता आमंत्रित केलं एसकेसीसी वसई या संघाला आणि दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने आता दाखल झालेले आहेत। मैदान क्रमांक 2 उमेळा संघ आपला निर्णय काय तो कळून क्षेत्ररक्षणासाठी कोणी जायचं ते ठरवा। पंच मैदानात आलेले आहेत, उमेळा पंच मैदानात आलेले आहेत। दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहत आहोत मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत। एका बाजूला आपण पाहतोय ऋग्वेद चौधरी, एका बाजूला त्याचबरोबर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहत आहोत आयुष वर्तक। या दोन्ही खेळाडूंकडे आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे आणि आजच्या दिवसामध्ये देखील या दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षा ह्या खूप मोठ्या असतील संघाला। षटक क्रमांक पहिला घेऊन तयार गोलंदाजी मार्क वरती प्रसाद, हा देखील एक चांगला गोलंदाज आहे वासळी संघाचा। पहिला बॉल घेऊन प्रसाद तयार। पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे बॅटची एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला जातोय। खराब क्षेत्ररक्षण, चेंडू गेलाय सीमा पार। खेळाडूंना बोलवायचं आहे। मैदान क्रमांक 1 वर सामना चालू झालाय। मैदान क्रमांक 2 उमेळा संघ माकुडर संघ आपण तयार राहायचं आहे, नाही तर षटक कमी करण्यात येतील याची नोंद घ्यावी। बॅटची एज कदाचित स्लिप तिथे असता तर डेफिनेटली झेल झाला असता, परंतु तसं काही झालं नाही। इथे मात्र सुरुवात झाली आहे चौकाराने। अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते। नरवीर चिमाजी आप्पा मैदान वसई या ठिकाणी। या षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार प्रसाद। पाहिलं ओळखलं आणि त्यानंतर या दुसऱ्या चेंडूला अगदी हळुवारपणे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे। एक धाव इथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 5। दोन चेंडू झालेत, 5 धावा पाहायला मिळत आहेत। स्ट्रायकिंग एंड वरती आता येतोय आयुष वर्तक। आयुषने देखील चांगला खेळ केलाय। अर्धशतक आयुषच्या नावे हे आपल्याला पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळालं होतं झंझावात आयुषचा, आणि आज मात्र शेवटचा दिवस आहे, क्वार्टर फायनलची लढत आहे आणि अगदी चांगला बॉल कुठल्या स्पॉट वरती पिच केलेला हा चेंडू हलके हाताने मात्र पाहिलं ओळखलं आणि खेळून काढले या चेंडूला। एक रन तिथे पाहायला मिळाली। या एका धावेने धाव संख्या झालेली आहे 6।
षटकातील चौथा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता. आउट स्विंग तिथे पाहायला मिळाला होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला, खेळून देखील काढलं बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. कुठली धाव इथे मिळाली नाही. 4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झाली आहे धावफलकावर SKCC वसई या संघाची 6. काय जोरदार अपील इथे पाहायला मिळाली आहे. कॉन्फिडेंट होते विकेट कीपर आणि यावेळेला आपण पाहू शकलात अगदी चांगला बॉल. प्रतीक पाटील विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये पाहायला उमेया संघ फलंदाज पाठवायचे आहेत. उमेया संघ आपले फलंदाज पाठवा. पंच आपण सामना चालू करायचा आहे. इथे आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर SKCC वसई संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 6. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 6. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक पाटील. प्रतीक पाटीलचा जर आपण उल्लेख केला तर अगदी चांगला परफॉर्मन्स प्रतीकच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये झालेला आहे. अस्मित पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत. चांगलं सहकार्य लाभलंय समालोचकाच्या भूमिकेमध्ये अस्मित पाटील सरांचं देखील. आयुष आता स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर थर्ड मॅनला डीप क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आयुष करता ठेवला गेलाय. कव्हरला देखील क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. अगदी चांगला बॉल, चांगला टप्पा इथे मात्र सोडला आयुषने या चेंडूला. आपले ऑफिशियल स्पॉन्सर्ड जर आपण पाहिले अमिया ग्रुप ऑफ कंपनीज, वर्सटाईल रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग करता पुष्कराज वर्तक, HP गॅस, अबिरँड वैजंती, कुटीर बिल्डिंग ड्रीम्स, आयन फिट हार्दिक पाटील, त्याचबरोबर सुदेश चौधरी, कुलदीप वर्तक, प्रतीक वर्तक, पुष्कराज वर्तक, प्रिन्स डेव्हलपर्स, हॉटेल सुई पॅलेस, विजय पाटील, नितीन ठाकूर, ध्येय कॅपिटल, हिंदू समाज मंदिर. हॅलो. उमेयातील ज्येष्ठ क्रिकेटपटू कुमार चौधरी ह्यांनी काही नीलम कुमार चौधरी यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज असे पारितोषिक दिलेले रुपये 5,000 रुपये त्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला देणगी दिलेली आहे. आम्ही त्यांचं इथे आभार मानतोय. त्याचबरोबर चांदकाई मंदिर, किरवली, बाल समाजोन्नती मंडळ किरवली, दी सेतू कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पराग चोरगे, ओरियंट टेक, टकाटक फूड्स, 9 स्टार प्लॅटिनम रिअल्टी, रोहन एंटरप्राइजेस अँड राजश्री पॅकेजिंग, जितेंद्र राऊत, सिद्धार्थ राऊत, माझगाव डॉक वाडवळ ग्रुप. ते मात्र स्टेप आउट होऊन खेळले. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालं. एक धाव पाहायला मिळते.
हिंदू समाज मंडळ विरार, भूपेश राऊत, स्नेहा बिल्डर्स, सफल्य ट्रॅव्हल्स, स्पेक्ट्रा नोवा टेक लिमिटेड, बँक ऑफ इंडिया, दीप डिस्ट्रीब्यूटर्स, राजेंद्र लँड, वसई विकास बँक लिमिटेड, सैराज एंटरप्राइजेस, विराज एंटरप्राइजेस, देवजी फार्म, फार्म व्यू रेस्टॉरंट अँड बार, पूर्वाकुल एअर कंडिशन्स, समाज मंदिर ट्रस्ट वसई, श्री जीवदानी नागरी सहकारी पतसंस्था, संयोग शिंदे, VN स्पोर्ट्स, युरोप पॉवर इन्व्हर्टर्स, SD कार्गो प्रायव्हेट लिमिटेड, पूर्वा रेफ्रिजरेटर्स, OTR ऑन द रॉक्स अँड सिग्नेट लिमिटेड. सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. यावेळेला आपण पाहतोय अगदी चांगला बॉल ऑफ स्टंप वरती मारा केला होता. पुन्हा एकदा अगदी चांगला बॉल प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 5 चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 8. दोन षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर SK वसई संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती बिनबाद 8. दोन षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 8. षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज गोलंदाज प्रसाद. अगदी चांगली गोलंदाजी आहे. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर अगदी चांगले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की दोन्ही संघांनी अगदी चांगला खेळ केलेला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आजचा दिवस आपण पाहतोय तर खूप महत्त्वाचा दिवस आहे प्रत्येक खेळाडू करता, प्रत्येक संघाकरिता. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय प्रसादच्या माध्यमातून. प्रसादचा विचार आपण केला तर एक विकेट मेडन षटक या स्पर्धेमध्ये प्रसादच्या नावे आहे आणि आज देखील आपल्या गोलंदाजीची धार जी आहे ती प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत प्रसादने टाकलेले आहेत. अगदी चांगल्या टप्प्यावरती ते दोनही चेंडू पाहायला मिळालेले आहेत. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या SKCC वसई संघाची झालेली आहे धाव फलकावरती 9.
या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडू आता झालेले आहेत, 2 धावा जरूर दिल्या गेल्यात या ओव्हरमध्ये प्रसादने. षटकातील चौथा चेंडू यावेळेला मात्र काय क्लास, हा क्लास आहे आयुषचा. अप्रतिम फटका, षटकार, 6 धावा. बॅटमन आलेला आहे खणखणीत फटका. या षटकाराच्या साहाय्याने एसकेसीसी वसई संघाची धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 16. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार प्रसाद. आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रसाद करत होता. आयुष वर्तक हा असा खेळाडू आहे जो शांत संयमाने आक्रमण करतो गोलंदाजावरती आणि तेच यावेळेला मात्र आपण पाहिलं, थोडा वेळ जाऊ दिला आणि त्यानंतर जशी संधी मिळाली तसं त्या चेंडूला मात्र दिशा दिली आपल्या अंदाजामध्ये. ते मात्र बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलं. गलीच्या दिशेला चेंडू गेलेला आहे. एक धाव तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे एसकेसीसी वसई संघाची 17. यावेळेला पाहतोय आखूट टप्प्याचा चेंडू होता, खूपच स्विंग या चेंडूला मिळाला. ऑप्शनच्या बराच बाहेर जाताना पाहायला मिळाला हा चेंडू. पंचांनी वाईड घोषित केलेला आहे आणि या वाईडने धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 18. इथे मात्र गती परिवर्तन केलं आणि डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या एसकेसीसी वसई संघाची झालेली आहे धावफलकावरती बिनबाद 18. सन्माननीय आदरणीय जगदीश घरत साहेब येथे उपस्थित झालेले आहेत. जगदीश घरत साहेबांचा वाडवळ प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती चिराग. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती एसकेसीसी वसई या संघाची 18 धावा. 10 षटकांच्या T10 फॉर्मॅट आजच्या दिवसामध्ये निश्चितपणे आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल, कारण की दिवस आहे शेवटचा, अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. आयुषने यावेळेला मात्र आपण पाहिलं कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलंय. क्षेत्ररक्षक तिथे होते, थोडंसं फॉर्मलिंग झालं, परंतु एकच धाव इथे मिळते. हे दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर परिपक्व खेळाडू आहेत.
SKCC वसई करता चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं या दोन्ही प्लेयर्सनी, परंतु आज क्वार्टर फायनल्स मध्ये कशा पद्धतीने आता खेळतील याकडे सर्व प्रेक्षकांच्या देखील नजरा आहेत. पुन्हा एकदा इन स्विंगिंग बॉल. चिरागने देखील उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे वासळी संघाच्या विजयामध्ये, त्याचं देखील मोलाचं योगदान स्पेशली आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर प्रतीक एन पाटील याला देखील आपण पाहिलंय, चांगली बॅटिंग प्रतीकडनं आपण पाहिली, बॉलिंग देखील चांगली केली. इथे मात्र चांगला फटका रुवेटच्या बॅटमधून येतोय, फटका इथे फसलाय, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली आलाय, अगदी चांगला असा झेल टिपलाय, प्रेषित तिथे होते, चेंडूवरती नजर ठेवली आणि एक अतिशय दर्जेदार झेल टिपलाय. विकेटचं इथे झालंय पतन. ऋग्वेद गॉन बॅक टू द डगआउट. ऋग्वेद चौधरी तंबूच्या आश्रयाला परतलाय. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज चिराग तयार. इथे मात्र पहिलाच बॉलला आपण पाहतोय दिशा दिली आहे, थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावांनी आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 21 धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल पॅड वरती आदळला, पंचांकडे थोडीशी दाद मागितली परंतु आपण पाहतोय तर चेंडू कुठेतरी बाहेर पिचिंग झाला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर देखील त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर लेग बाईसचा इशारा हा पंचांकडनं दिला गेलेला आहे. 3.5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 22. भावेश घरत आज मात्र या स्पर्धेला मिस करत असावेत, कामानिमित्त पंजाब राज्यामध्ये गेलेले आहेत आणि आज तिथून मात्र या युट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. ते मात्र बॅकफुटला गेले, हलक्या हाताने फक्त दिशा दिली आयुषने. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांच्या खेळानंतर SKCC वसई संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 23. यानंतरची दुसरी क्वार्टर फायनल आपण पाहणार आहोत. सफाळे विरुद्ध मथाणे ए. दोन्ही संघ जर उपस्थित असतील मैदानावरती तर आपली उपस्थिती आयोजकांना दर्शवायची आहे. सफाळे टीम आणि मथाणे ए टीम.
षटक क्रमांक 5 घेऊन सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती प्रांजल. आता आयुष आणि मृदुल या दोन्ही फलंदाजांना एक भागीदारी जमावी लागेल, चांगल्या धावा जमावे लागतील, कारण की सध्या आपण पाहतोय तर 4 षटका झालेली आहेत आणि गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये आयुषला सध्या तरी अडकवून ठेवलंय, कारण की अजूनपर्यंत मोठे फटके येत नाहीयेत. 4 षटकं झालेली आहेत आणि 23 धावा या धाव फलकावरती झाल्यात. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फ्लायटेड बॉल होता, त्या बॉलला मात्र पाहिलं, फुटवर्क पदरालित्य केलं आयुषने आणि चेंडूला अगदी योग्य प्रकारे खेळून काढलंय. या चौका आपण एकेरी धावेच्या मदतीने पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 24. षटकातील दुसरा बॉल घेऊन प्रांजल तयार. इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. अगदी चांगला बॉल होता, स्पिन देखील होता चांगल्या प्रकारे केलेला या चेंडूला. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या एसकेसीसी वसई संघाची झालेली आहे 1 बाद 24. यावेळेला मात्र मृदुलने बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे त्या चेंडूला ओळखलं, खेळून देखील काढलं. 1 धाव इथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय तर एसकेसीसी वसई संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 25. पुन्हा एकदा चांगला बॉल सरळ बॅटने. यावेळेला मात्र चेंडूला खेळले, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत आणि या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 27. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चार 4.5 षटकांचा खेळ झालाय. 27 धावा धाव फलकावरती झाली. इथे मात्र चांगला फटका होता, खेळची संधी निर्माण झाली होती परंतु अगदी वेगाने मारलेला फटका होता, त्याच्याचमुळे आपण पाहू शकला तर गॅदर होऊ शकला नाही. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर एसकेसीसी वसई संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 28. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सोमवंशीय क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2024 मध्ये आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि पहिली क्वार्टर फायनलची लढत आपण पाहत आहात. एसकेसीसी वसई विरुद्ध वासळी. चिराग आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती, चांगल्या प्रकारे हा ड्राईव्ह पाहायला मिळतो. आयुषच्या बॅटमनने एकदा घेतले, थोडंसं फंबलिंग झालं आणि त्याचाच फायदा. थोडीशी खराब फेकी निश्चितपणे फिल्डरकडनं पाहायला मिळते आणि त्याचाच फायदा या दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. आता आयुषने मात्र मनाशी ठरवलं असावं की आपल्याला आता जी धावांची गती आहे ती वाढवावी लागेल आणि त्याचमुळे कदाचित आयुष आता मात्र वेगाने खेळताना दिसत आहेत. 15 चेंडू आयुषने आतापर्यंत खेळलेले आहेत, 17 वरती नाबाद. आयुष जुने आहेत. यावेळेला मात्र ऑफ स्टंप वरती पिच केलेला हा चेंडू चांगल्या प्रकारे खेळलाय, कट केलाय, चेंडू जातोय सरळ सीमा पार, चौकार, 4 धावांकरिता.
षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकलात या चौकाराच्या साहाय्याने झाली आहे धाव फलकावरती 34. पुन्हा डाऊन द ट्रॅक यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आयुषचा होता. बॅटवरती चेंडू योग्य पद्धतीने आला नाहीये आणि त्याच कारण आपण पाहतोय निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चिराग जर आपण पाहतोय आतापर्यंत 1.3 षटकांचा स्पेल चिरागने हाताळलेला आहे. 10 धावा दिल्यात आणि 1 विकेट ही चिरागने मिळवली आहे. इथे मात्र मैदानी लगत चेंडूला खेळले लॉंग ऑफच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी, रनआउटची संधी देखील इथे निर्माण झाली होती आणि ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय तर 2 धावा आपण पाहू शकला तर इथे अगदी सहजतेने पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती SKCC वसई संघाची 1 गडी बाद 36 धावा. इथे मात्र अगदी क्लास फटका बाय आयुष. कडक षटकार 6 धावा. काय सुंदर टायमिंग आयुषने केलं. अगदी चांगला नेत्रदीपक फटका आयुषच्या बॅटमन आलाय. या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे 42. इथे मात्र आपण पाहतोय बॅकफुटला गेले. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. एक मोठा फटका आला आणि त्यानंतर आयुषनं फक्त दिशा देण्याचं काम केलं. 1 धाव तिथे मिळवली आहे आणि या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झाला. 6 षटकांच्या खेळानंतर SKCC वसई संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 43. सपने दी चाल दी होर की इथे आपण पाहू शकलात तर 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 43. षटक क्रमांक 7 घेऊन प्रांजळ तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती 43 धावा SKCC वसई संघाच्या झालेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आहे आयुष. पुन्हा एकदा षटकातील पहिला चेंडू घेऊन तयार गोलंदाज प्रांजल. स्टेप आउट होऊन पुन्हा एकदा खेळलेले आहेत. चांगल्या प्रकारे कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळले. थोडेसे मात्र स्लिप झाले होते आयुष, परंतु चांगले ॲथलेटिक वर्क इथे निश्चितपणे म्हणावं लागेल. 2 धावा इथे पाहायला मिळाल्या आणि या 2 धावांच्या साहाय्याने आपण पाहू शकलात तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 45.
इथे मात्र चांगला फटका मृदुलच्या बॅटमधून येतोय, चेंडू बराच हवेमध्ये. इथे यावेळेस आपण पाहू शकला तर एक धाव पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहू शकला तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 47. इथे मात्र काय चांगला फटका, क्लास फटका पाहायला मिळतो आयुषच्या बॅटमधनं. षटकार 6 धावांकरिता. खणित फटका आयुषच्या बॅटमधनं आलाय. धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 53. पुन्हा एकदा बॅकला गेले, खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता. च्या माध्यमातून आपण पाहू शकला तर एक धाव जी आहे ती पाहायला मिळते आणि या एका धावेच्या साह्याने आपण पाहतोय तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 54. 6.5 षटकांचा खेळ झालाय. SKCC वसई या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 54. 2 फलंदाज आपापसात आता चर्चा सल्ला मसलत मात्र करताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय आयुष वर्तक 24 चेंडू आतापर्यंत खेळलेले आहेत आणि 39 धावा या आयुषच्या बॅटमधनं आपण पाहिल्यात आणि त्याला चांगली साथ देताना आपण पाहतोय. इथे मात्र मृदुलच्या बॅटमधनं चांगला फटका, अप्रतिम षटकार 6 धावांसाठी. षटक क्रमांक 8 नवनीत घेऊन तयार, गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल, काय खणखणीत प्रहार आयुषच्या बॅटमधनं येतोय, दमदार षटकार.
या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 2 वेळा जीवनदान मिळाले होते आयुषला आणि त्याचा पुरेपूर फायदा आयुषने घेतलाय. प्रांजलकडनं सुटलेला कॅच, विकेट कीपरकडनं झालेली चूक आणि आयुष मात्र आपल्या बॅटिंगचा गेअर आता निश्चितपणे बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. आयुषची वॅगन व्हील आपण पाहिली तर अगदी चांगल्या पद्धतीने ऑफ साइड ऑन साइड हे मात्र सजवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आयुषच्या आपण फलंदाजीचा विचार केला तर चांगली बॅटिंग आयुषनं मात्र केलेली आहे. 26 चेंडू आणि 47 वरती नाबाद पाहायला मिळतोय आयुष. खुला टप्प्यात टाकला चेंडू, चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि सिंगलला डबल मध्ये निश्चितपणे कन्वर्ट केले आयुषने. आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 70. 49 वरती नाबाद आहे आयुष. ते फुलटॉस बॉल चांगल्या पद्धतीने कव्हरला खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि अगदी या 2 धावांनी आपण पाहतोय अर्धशतक आयुषचं पूर्ण झालेलं आहे. क्लास इनिंग. चार चेंडू झालेले आहेत या षटकातील. धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे 72. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. यावेळेला मात्र चांगल्या प्रकारे खेळले. कव्हरच्या दिशेला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय, सरळ सीमा पार येतोय, चौकार. बॅटमन आलेला आहे. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 76. षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा ऑफ साइडला चेंडूला खेळलाय. चिराग तिथे आहेत, क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आठ षटकांचा खेळ झालेला आहे. 8 षटकांच्या खेळानंतर एसकेसीसी वसई संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 77. अजूनही या सत्राचा विचार आपण केला तर 2 षटकांचा खेळ अजून होणं बाकी आहे. आता या उर्वरित 2 षटकांमध्ये काय रणनीती आयुषची असेल, काय जबरदस्त बॅटिंग आयुषने केली आहे आणि त्याला महत्वाची साथ देताना आपण पाहतोय मृदुलला. 56 वरती नाबाद आयुष आहे आणि मृदुलला आपण पाहतोय 6 बॉल आणि 10 वरती नाबाद आहे. षटक क्रमांक 9 घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक पाटील. डाऊन द लेग असा मारा प्रतीककडनं पाहायला मिळतोय. वाईटचे संकेत पंचांकडनं आलेले आहेत आणि या वाईटच्या स्वरूपातनं एसकेसीसी वसई संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 78. खोलवर टप्प्यात टाकला हा चेंडू. इथे मात्र
मैदानी लगत चेंडूला खेळलेला आहे, जिथपर्यंत फिल्डर फील्ड करेल आणि तत्पूर्वी आपण पाहतोय अगदी चांगल्या प्रकारे या 2 धावा पूर्ण केल्यात. आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती SKCC वसई संघाची 1 गडी बाद 80. अगदी चांगला बॉल, धीम्या गतीने हा चेंडू टाकलेला बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तिथे निश्चितपणे पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा आयुष उचलत असताना आपण पाहतोय. इथे मात्र आयुषने जणू काही एक मानसिक दबाव फिल्डर्सवरती निर्माण केलाय वासळी संघाच्या, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण की आयुष जर आपण पाहतोय 60 वरती नाबाद एक सुंदर अशी इनिंग पेश करतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र बॅटचा वरचा एज लागला जातोय, बॅटचा टो लागला आणि चेंडू गेलाय सरळ सीमा पार, चौकार. 4 धावा. तुम्हाला पाणी घेऊन जायचं आतमध्ये, आधी पंचांना विचारा आणि त्यानंतरच पाणी ड्रिंक्स आतमध्ये घेऊन जा. डायरेक्टली असं कोणीही जाऊ नका पाणी घेऊन. आठ 8.3 षटकांचा खेळ झालेला आहे. 86 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला बॉल, यॉर्कर लेनचा वापर केला परंतु फलंदाजाने मात्र अगदी आपल्या शैलीमध्ये आयुषने चेंडूला खेळलाय, चौकार. 4 धावांकरिता. षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती झाली 90. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ मिडल स्टंप वरती आपण पाहिलं चेंडू आदळला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून आयुषच्या खेळीला इथे लागतोय पूर्णविराम. आपल्या संघाकरिता 35 बॉल 68 रन, 4 चौकार, 4 षटकार, 194चा स्ट्राइक रेट. काय जबरदस्त बॅटिंग आयुष वर्तकने सकाळच्या सत्रामध्ये केली आहे. चेंडूंचा खेळ या इनिंग मधील बाकी आहे आणि सध्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे SKCC वसई संघाची धाव फलकावरती 2 गडी बाद 90. नवीन फलंदाज मनीष दाखल झालेला आहे. चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळले, 1 धाव घेतले, दुसऱ्याचा प्रयत्न इथे केला जाईल. खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप मात्र तितकंच चांगलं चिरागचं पाहायला मिळतं आणि
यावेळेला आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावांनी आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती। 9 षटकांचा खेळ झाला। 9 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या एसकेसीसी वसई संघाची झालेली आहे धावफलकावर 2 गडी बाद 92। आता या इनिंग मधील शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज। गोलंदाजी मार्क वरती नवनीत। 9 षटकांचा खेळ झाला। 9 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 92। आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल हे देखील आता पाहणं गरजेचं आहे। 92 धावा या सद्यस्थितीला आपण पाहतोय झालेल्या धावफलकावर। पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे नवनीतने। चला सफाळे संघ आणि मथाणे ए संघ टॉस करण्याकरिता त्वरित इथे यायचंय। चला जास्त वेळ घेऊ नका, षटकातील दुसरा चेंडू घेऊन तयार गोलंदाज। गोलंदाजी मार्कवर नवनीत। फुलटॉस चेंडू चांगल्या प्रकारे खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला, चेंडू गेलाय सरळ सीमा पार, चौकार 4 धावांकरिता। धावसंख्या आपण पाहू शकलात तर आता झालेली आहे धावफलकावरती 96। 96 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन केलं, आपल्या लेंथला बदललं गोलंदाजाने आणि त्यानंतर आपण पाहू शकलात तर 1 धाव इथे पाहायला मिळाली आहे। या एका धावेने एसकेसीसी वसई संघाची धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 97। आता शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। आता 3 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल। मनीष आता येत आहेत स्ट्रायकिंग एंडवर। इथे मात्र चांगला फटका स्ट्रेटच्या दिशेने जातो चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडूला उचलतायत आणि तत्पूर्वी 2 धावा झालेल्या आहेत पूर्ण। आणि या 2 धावांच्या मदतीने आपण आता पाहू शकलात तर एसकेसीसी वसई संघाची धावसंख्या झालेली आहे 99। आता शेवटचे 2 चेंडू या इनिंग मधील बाकी आहेत। आता या 2 चेंडूंवरती काय इरादा मनीष यांचा असेल हे देखील आता पाहावं लागेल। इथे मात्र काय जबरदस्त खणखणीत दमदार आउटस्टँडिंग मनीष पाट षटकार। क्लास फटका। या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर आता झालेली आहे धावफलकावर 105।
इथे मात्र शेवटचा बॉल पुन्हा एकदा आपल्या शैलीमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. झेल मात्र सुटला गेलेला आहे आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय किती धावा जमवल्या जातील. अँड यस, इट इज 4 रन. धाव फलकावरती 109, 110 धावांचं लक्ष आहे समोर ठेवण्यात आलंय. चला, सफाळे संघाचा कर्णधार आणि माकणे ए संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्याकरता इथे यायचा आहे. त्यामुळे 110 हे आव्हान त्यांच्यासाठी काही कठीण नाही आहे आणि डेफिनेटली ते कव्हर करू शकतील. आपले जे स्पॉन्सर्स आहेत सफाळे वर्सेस मथाणे, मैदान क्रमांक 1 वर होणारा पुढील सामना सफाळे वर्सेस मथाणे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. स्पॉन्सर्स आहेत अमेय ग्रुप ऑफ कंपनी, वर्सेटाइल रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग पुष्कराज वर्तक, HP गॅस, अबीर अँड वैजयंती, कुटीर बिल्डिंग ड्रीम्स, आयर्नफिट, हार्दिक पाटील, आयरमॅन हार्दिक पाटील, सुदेश चौधरी, कुलदीप वर्तक, प्रतीक वर्तक, पुष्कराज वर्तक, प्रिन्स डेव्हलपर्स, हॉटेल सुवी पॅलेस, विजय पाटील शेठ, नितीन ठाकूर, ध्येय कॅपिटल, हिंदू समाज मंदिर, चांदकाई मंदिर किरवली, बाल समाजोन्नती मंडळ किरवली,
दी सेतू कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पराग चोरगे, ओरिएंट टेक्नॉलॉजी, टकाटक फूड्स, 9 स्टार्स, प्लॅटिनम रियाल्टी, रोन एंटरप्राइज अँड राजश्री पॅकेजिंग, जितेंद्र राऊत, सिद्धार्थ राऊत, माझगाव डॉक वाडवळ ग्रुप, प्रसाद राऊत उंबरगोटन, बँक ऑफ इंडिया, आपल्या समाजाचे एक ज्येष्ठ ॲथलीट रितेश वर्तक यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. जॅव्हलिंग थ्रो, शॉटपुट या स्पर्धांमध्ये त्यांनी बरेचसे सुवर्णपदक जिंकलेले आहेत. आपल्या वसईचं नाव त्यांनी बऱ्याच ठिकाणी रोशन केलेलं आहे. स्पॉन्सर्स मध्ये टॉस करण्यासाठी दोन्ही संघांनी यायचे. सफाळे आणि मथाणे कर्णधार आलेले आहेत. टॉस करण्यासाठी मी रितेश वर्तक यांना विनंती करतो की त्यांनी टॉस करून घ्यायचा आहे. स्पॉन्सर्स मध्ये हिंदू समाज मंडळ विरार, भूपेश राऊत, स्नेहा बिल्डर्स, साफल्य ट्रॅव्हल्स, स्पेक्ट्रोनोवा टेक्नॉलॉजी लिमिटेड, बँक ऑफ इंडिया, राजेंद्र लाड, वसई विकास बँक, साईराज एंटरप्राइजेस, विराज एंटरप्राइजेस, देवजी फार्म, फार्म व्यू रेस्टॉरंट अँड बार, पूर्वाकुल एअर कंडिशनर्स, समाज मंदिर ट्रस्ट वसई, श्री जीवदानी नागरी सहकारी पतसंस्था, संयोग शिंदे, VN स्पोर्ट्स, हीरो पॉवर इन्व्हर्टर्स, SD कार्गो प्रायव्हेट लिमिटेड, पूर्वा रेफ्रिजरेटर्स, OTR ऑन द रॉक्स हॉटेल, सिग्नेट लिमिटेड, या सगळ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. सफाळे आणि मथाणेमध्ये जो नाणेफेक जी झाली त्याच्यात सफाळे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. त्यांनी लवकरात लवकर आपला निर्णय इथे समालोचन कक्षाकडे कळवायचा आहे. दरम्यान मैदान क्रमांक 1 वर आता सामना सुरू होतोय. SKCC वसई संघाने 109 धावा पहिल्या इनिंगमध्ये 10 षटकांमध्ये केलेल्या आहेत आणि 110 धावांचं आव्हान हे वसई संघासमोर ठेवलेलं आहे. वसई संघ आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत आणि SK वसई संघ क्षेत्ररक्षण लावून घेताना दिसत आहेत. पंच लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. सामना 10 षटकांचा असणार आहे. 3 षटकांचा पॉवर प्ले आहे आणि 110 धावा करायच्या आहेत वासई संघाला. वासई संघाचे सलामीचे फलंदाज इथे मैदानात उतरलेले आहेत आणि हा सामना अतिशय चुरशीचा होईल अशी आशा आहे, कारण दोन्ही संघ तुल्यबळ संघ. माहीम वर्सेस चिंचणी मैदान क्रमांक 2 वर होणारा पुढील सामना माहीम वर्सेस चिंचणी. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी तुम्ही समालोचन कक्षाकडे यायचं आहे. माहीम वर्सेस चिंचणी पुढील होणारा सामना मैदान क्रमांक 2 वर. मैदान क्रमांक 1 वर पहिला आपण की पहिल्या इनिंग मध्ये 109 धावा झालेल्या आहेत आणि तो चेस करण्यासाठी वासईचे सलामीचे फलंदाज प्रतीक आणि चिराग हे मैदानामध्ये आलेले आहेत. स्ट्राइक वर प्रतीक आहे आणि चिराग नॉन स्ट्राइक वर आहे स्कोरर आणि सामना सुरू होतोय. हर्ष पाटील आप्पा पेठे सभागृह एंड कडून हे पहिलं षटक घेऊन येत आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठीचा पहिलं षटक, पहिला चेंडू आणि पाहूया
पहिल्या चेंडूवर प्रतीक हे बाद झालेले आहेत. चेंडू काहीसा उसळला, अप्परकट मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू थोडासा स्लो होता, त्याच्यामुळे पहिला गडी बाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. हर्ष पाटील यांना पहिला चेंडूवर एक बळी मिळालेला आहे आणि सुंदर अशी सुरुवात SK वसई संघाची. तर पहिला मोठा हादरा प्रतीक यांच्या स्वरूपामध्ये वासई संघाला बसलेला आहे. प्रत्येक यांना डगआउट मध्ये जाऊन बसावं लागणार आहे. उर्वरित मॅच तिथूनच पाहायची आहे. मैदानावर आलेले आहेत एक जुने अनुभवी असे फलंदाज आहेत. चांगली फटकेबाजी करतात, तसेच पाय रोवून विकेट शाबूत ठेवण्याचं पण त्यांच्याकडे एक कौशल्य आहे. जेव्हा जेव्हा पडझड होते तेव्हा तेव्हा नवनीत पाटील येतात. चेंडू दुसरा, षटक पहिलं, धाव संख्या 0, गडीबाद 1. हर्ष पाटील अप्पापेठे सभागृहाकडून दुसरा चेंडू घेऊन येतोय. सुंदर चेंडू परंतु उजव्या अष्टीच्या बऱ्याचशा बाहेर आणि पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेले आहेत. वाईडचा इशारा केलेला आहे आणि एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. धाव संख्या 1. हर्षांचा पुढचा चेंडू आणि हा चांगला चेंडू. पूर्णपणे चकित झाले या चेंडूला पाहून नवनीत. चेंडू किपरच्या हातामध्ये हलकेच विसावला. निर्धाव चेंडू. धाव संख्या 1 वासई संघाची. 1 गडी बाद. आणि एक आणखीन सुंदर चेंडू. नवीन चेंडू हाताळताना यश हर्ष अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. युवा खेळाडू आहे आणि चांगली गोलंदाजी करताना आपल्याला तो दिसतोय. एक वाईडची धाव सोडली तर बाकी चेंडू निर्धाव आणि 1 गडी. त्यांनी पहिल्याच चेंडूवर प्रतीक सारखा एक मोठा प्लेयर आउट केलेला आहे, खेळाडू आउट केलेला आहे. क्रेडिटेबल आहे. आणि हा फुलटॉस चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा अनुभवी नवनीत यांनी उठवलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फुलटॉस चेंडू आणि 6 धावा आणि धावसंख्या बदललेली आहे 7.
आणि हा चेंडू आखूट टप्प्याचा उजव्या यष्टीच्या बाहेर. पहिले 3 चेंडू चांगले, त्याच्यानंतर थोडीशी स्वैर अशी गोलंदाजी सुरुवात हर्ष यांच्याकडून. हा चेंडू वाईड, मगचा बॉल फुल टॉस, त्याच्यावर षटकार. चार चेंडू 8 धावा. आणि डाव्या यष्टीवरचा चेंडू आखूट डब्यात आणि त्याला परफेक्टली दिशा दाखवलेली आहे नवनीत यांनी. आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या बदललेली आहे 12. काहीसं नियंत्रण गमावलेलं आहे आपल्या गोलंदाजीवर हर्ष यांनी. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. धावसंख्या 12. 1 गडी बाद. वासई संघ स्ट्राईकवर आहे. नवनीत आणि हा चेंडू निर्धाव चेंडू कमबॅक केलेला आहे. चांगला चेंडू. धावसंख्या 12. पहिल्या षटका अखेर 1 गडी बाद वासळी. आयुष वर्तक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी ते दुसरं षटक घेऊन येत आहेत. जीजी कॉलेज एंड काढून. आणि स्ट्राईक आहे चिराग पाटील यांच्याकडे. चिराग पाटील एक अष्टपैलू असा खेळाडू, चांगली गोलंदाजी करतो, फलंदाजी करतो. पाहूया 110 धावांच्या टार्गेटसाठी किती आपलं योगदान देतोय ते. आणि पहिला चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. तेवढेच चांगले गोलंदाज आयुष वर्तक समोर. आणि हा सुंदर फटका थोडंसं आखूट टप्प्याचा उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला दिशा दिली. तडम्यांच्या दिशेने चेंडू सीमा पार. चिराग यांच्या बॅटमधून पहिला चौकार आणि धावसंख्या 16 वासई संघाची. पॉवर प्लेचा षटक चालू आहे आणि त्याचा फायदा घेताना दिसतोय फलंदाज. पुढील चेंडू आयुष यांचा आणि उंच उडाला. पाहूया झेल होतो का. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि झेल सुटलेला आहे. एक सोपा झेल. चिराग यांना एक जीवदान मिळालेलं आहे. खराब क्षेत्ररक्षण, भरपूर वेळ होता आणि या लेवलला हा कॅच व्हायलाच पाहिजे.
आणि एक चांगला झेल, सोपा झेल सोडलाय डाव्या स्टीच्या बाहेर. पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढून वाईडचा इशारा केलेला आहे. एक अतिरिक्त धाव. आपण पाहिलं मागच्या चेंडूवर उंच असा झेल उडाला होता. चिराग यांच्यासारखा मोठा मासा जाळ्यात सापडला होता, परंतु गफलत झाली. इथे फिल्डिंग परत एकदा खराब क्षेत्ररक्षण. कॅच सुटला, खराब क्षेत्ररक्षण आणि एकच्या ऐवजी 2-2 धावा मिळत आहेत. धाव संख्या बदली आहे 21. तिसरा षटक, दुसरा षटक, 4 चेंडू, 10च्या वरती रन रेट. आणि हा परत एकदा उंच उडालाय चेंडू. पाहूया सीमारेषेच्या. आणि आणि 4 धावा मिळाले. धाव संख्या बदललेली आहे 25. दुसरा षटक चालू आहे. आणि आणखीन एक उंच उडालाय. पाहूया यावेळेस झेल टिपलेला आहे. 2 कॅच सुटले होते, एक कॅच सुटला होता, एक चान्स होता आणि तिसऱ्या वेळेस बाकी अनुभवी क्षेत्ररक्षक रुणाल पाटील यांनी हा जो झेल घेतलाय. आयुष वर्तक यांनी 2 वेळा तरी नक्कीच चान्सेस निर्माण केले होते. पहिला एक चान्स गेला, परंतु दुसऱ्या चान्सला चिराग काही वाचू शकलेले नाही आहेत. आणि अशा प्रकारे एक मोठा हादरा बसलेला आहे वासई संघाला. दुसरा गडी बाद झालेला आहे वासई संघाचा. आणि धाव संख्या स्थिरावलेली आहे 25. 2 षटका पूर्ण झालेली आहेत. धाव संख्या 25. कृपया कर्णधारांनी स्टेज जवळ यायचंय. मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना तुमचा आहे. माहीम संघ आणि चिंचणी संघ. कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. माहीम संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. चिंचणी संघ कृपया तुम्ही मैदानात दाखल झाले असतील. नाणेफेक होते. दरम्यान मैदान क्रमांक 1 वर तिसरं षटक आहे. अमित राऊत घेऊन येत आहेत. हर्षच येतोय, सॉरी, वैयक्तिक दुसरा षटक आहे त्यांचा. आणि हा सुंदर फटका. पाहूया, तिथे झेल होऊ शकला असता. एक थोडेसे एफर्ट्स कमी पडले. आणखीन एक जीवदान मिळालेलं आहे नवनीत यांना. त्यांनी आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. फिल्डिंग घेतलेली आहे चिंचणी संघाने. मैदान क्रमांक 2 वर त्यांचा सामना होणार आहे. प्रतीक पाटील नवीन फलंदाज. डाव्या अष्टीवरचा चेंडू. 1 धाव मिळालेली आहे. धाव संख्या बदले 27. पुढील चेंडू नवनीत यांना
आणि चेंडूने उजवी काढ घेतलेली आहे. चेंडू आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या 29. पुढे 6-7 मारण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेने चेंडू गेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत. 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. धावसंख्या 31. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक आणि शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. हर्ष पाटील गोलंदाज आणि डाव्या स्टेवरचा चेंडू. पाहूया चेंडू सीमारेषेजवळ. काहीशी सोयरेषी गोलंदाजी. काही चांगले चेंडू, काही खराब चेंडू अशी गोलंदाजी हर्ष पाटील यांच्याकडून आणि त्याचा पुरेपूर फायदा नवनीत यांनी घेतलाय. शेवटचा चेंडू. धावसंख्या 35. आणखीन एक सुंदर फटका. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि आणखीन एक झेल सुटलेला आहे. नवनीत यांना सेम फिल्डरने 2 वेळा जीवदान दिलेलं आहे. एसके वसई संघाचं क्षेत्ररक्षण काहीच तेवढं चांगलं दिसत नाहीये. धावसंख्या 36. आणि 3 षटका पूर्ण झालेली आहेत. 3 षटका अखेर धावसंख्या झालेली आहे 36. बेचाळीस चेंडूंमध्ये 74 धावा करायच्या आहेत. 42 चेंडू 74 धावा. नवीन गोलंदाज मनीष. त्यांचा पहिलं षटक असणार आहे. मनीष एक अष्टपैलू खेळाडू, चांगली फटकेबाजी करतात. आपण पाहिलं शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांनी जवळजवळ 4 चेंडूंमध्ये 14 धावा कुठल्या होत्या आणि आता गोलंदाजीसाठी आलेत एक चांगली कामगिरी करण्यासाठी. आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेने चेंडू निघालेला आहे. पाहूया तिथे चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावा मिळालेल्या आहेत नवनीत यांना. नवनीत एक चांगली फलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. धावसंख्या 40. मनीष यांचा पुढचा चेंडू स्टेप आउटून मारण्याचा प्रयत्न. परत एकदा त्या दिशेमध्ये गेलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल परंतु चांगला थ्रो. एकच धावावर समाधान मानायला लागेल. धावसंख्या बदली 41 आणि आता स्ट्राईकवर आलेला आहे प्रतीक. अध्यक्ष अमोल पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो.
स्ट्राईकवर प्रतीक, सामना करणार मनीष यांचा आणि हलक्याच तटावलाय. एक चांगला चेंडू, चांगला रिस्पेक्ट दिला त्याला प्रतीक यांनी. धावसंख्या स्थिरावलेली आहे 41. आणि सुंदर फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे, पाहूया. आणि यावेळेस हा फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती प्रतीक यांच्या आणि प्रतीक झेलबाद झालेले आहेत. एक चांगला झेल तिथे आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एक आणखीन एक हादरा प्रतीक यांच्या स्वरूपामध्ये वासई संघाला तिसरा गडी बाद झालेला आहे वासई संघाचा. के वसई क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. षटक संपलं नाही, विकेट पडली त्याच्यामध्ये, पण थोडासा कमी वेळ घ्या. आपल्याला याच्या पुढेही सामने खेळवायचे आहेत. नवीन फलंदाज प्रसाद. प्रसाद ऑन स्ट्राइक. मनीष गोलंदाजी करतोय आणि हा चांगला चेंडू पॅडवर आदळला. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू, चांगलं षटक मनीष यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. एक गडी बाद केलाय त्याने. 5 चेंडू झालेत, शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलाय 41. आणि हा सुंदर चेंडू, थोडीशी गडबड झाली, कीपर कडून मिस झालाय. एक धाव मिळालेली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळाली. अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटका अखेर धावसंख्या झालेली आहे 42-42 वासई संघाची. 110 धावांचं आव्हान आहे. गया. धावसंख्या झाले 42. अमित चांगला स्क्वेअर काट पाहूया. तिथे एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या बदललेली आहे 43-43. आणि आता स्ट्राईकवर आलेले आहेत प्रसाद, नवनीत, हा सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने.
परंतु धाव एकच मिळणार आहे. चांगला थ्रो किपरच्या हातापर्यंत पोहोचलेला आहे. अमित राऊत यांचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू मिडनच्या दिशेने तटवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आपल्याला. एकच धाव मिळालेली आहे. धाव संख्या बदललेली आहे 45 आणि स्ट्राईक वर आहे नवनीत. उजव्या यष्टीवरचा चेंडू निर्धाव चेंडू. 4 चेंडू झालेले आहेत या षटकाचे. धाव संख्या 45. नवीन आलेले प्रेक्षक खेळाडू यांच्या माहितीसाठी मैदान क्रमांक 1 वर जो सामना चालू आहे 110 धावांचं आव्हान वासई संघासमोर ठेवलंय एस के वसई संघाने आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. तिथे 1 धाव मिळालेली आहे. धाव संख्या बदललेली आहे 46. पाचव्या षटकाचा शेवटचा चेंडू. आणि नवनीत यांनी प्रसाद यांनी हा सरसावत हा चेंडू मारलेला आहे आणि पंचांनी आपले दोन्ही हात वर उंच करून दाखवले की हा षटकार आहे. खेळ इथे झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर आपण पाहिलं तर वासळी संघाची धाव संख्या झालेली आहे धावफलकावरती 52 धावा या झालेल्या आहेत धावफलकावरती. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत 30 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 58 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे काय झालेलं आहे तर रनआउटच्या माध्यमातून गेलेली आहे विकेट. रनआउटच्या माध्यमातून आपण पाहिले तर इथे विकेट जाताना जरूर पाहायला मिळाली. 4 गडी बाद झालेले आहेत वासळी संघाचे. धाव संख्या झालेली आहे धावफलकावरती 52
आता उर्वरित चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 29 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 58 धावांची आवश्यकता आहे. या फास्ट क्रिकेटमध्ये अशक्य असं नाहीये, परंतु तुम्हाला प्रयत्न अगदी पॉझिटिव्ह माइंडसेटने करावे लागतील. प्रसाद आता आपण पाहतोय आणि प्रेषित हे त्यांच्या समवेत 99 दाखल झालेले आहेत क्रीजवर. फुलटॉस चेंडू होता. हलक्या हाताने प्रसादने चेंडूला खेळून काढलं, दिशा दिली. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे येत आहेत, फील्ड करतायत चेंडूला आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने वासळी संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 54. इथे आपण पाहिलं तर पंचांकडे लेग बिफोर विकेट करता दाद मागितली होती, परंतु चेंडू कुठेतरी डाव्या यष्टीला सोडून बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि त्याचंच कारण पंच आपण पाहतायत तर लेग बाईसचा सिग्नल हा आमच्यापर्यंत पोहोचवतायत. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 55. 27 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 27 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 55 धावांची अजूनही आवश्यकता. एक धाव इथे पाहायला मिळालेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 56. इथे या वेळेला मात्र अप्रतिम फटका, चांगलं टायमिंग, चेंडू गेलाय, पंचांचा इशारा येतोय, सीमारेषा पार, चौकार 4 धावांकरिता. या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 60. आता चेंडू बाकी आहेत 25 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. प्रसादने आता मात्र सूत्र हातामध्ये घेतली आहे तसं म्हणायला हरकत नाहीये. 8 चेंडू प्रसादने आतापर्यंत खेळलेले आहेत. 14 वरती नाबाद आहे. प्रेषित नव्याने दाखल झालाय, एका धावेवरती नाबाद आहे. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती मेघ. आणि यावेळेला अगदी चांगला बॉल पायचीच्या माध्यमातून फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं जात आहे. सहा षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती वासळी संघाची झालेली आहे 60. 24 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि जिंकण्याकरिता अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली, चुकी झालेली आहे, चुकीला माफी नाहीये.
चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, चौकार 4 धावांकरिता. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला चौकाराच्या मदतीने. धावसंख्या आता आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 64. उर्वरित चेंडू बाकी आहेत आता 23 चेंडू आणि 45 धावांची अजूनही आहे आवश्यकता. ओ हो अगदी चांगला बॉल, इन स्विंगिंग बॉल इथे पाहायला मिळाला. स्टंपच्या अगदी बाजूने जाणारा डॉटच्या स्वरूपामध्ये 6.2 षटकांचा खेळ झालाय. 5 गडी बाद झालेले आहेत. 64 अशी स्थिती धाव फलकावरती पाहायला मिळते. आता 22 चेंडू बाकी आहेत आणि 22 चेंडूंमध्ये 46 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे यावेळेला मात्र चेंडूला खेळले गोलंदाज स्वतः चेंडूला उचलण्यासाठी जातात आणि इथे मात्र धोक्याची घंटा वाजलेली आहे. पुन्हा एकदा रन आउटच्या माध्यमातून जाते विकेट. नवीन फलंदाज सिद्धांत दाखल झालेला आहे. आता क्रीजवरती 6 गडी बाद झाले आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 65. उर्वरित चेंडू आता बाकी आहेत अजूनही 21 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही वासळी संघाला 45 धावांची आवश्यकता आहे. अमित आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहतोय चेंडू झालेले आहेत या षटकातील 4. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अमितच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. प्रत्येक येणारा डॉट बॉल आता वासळी संघाला मात्र कुठेतरी बॅकफुटवरती घेऊन जाताना निश्चितपणे दिसतोय. कारण की 20 चेंडू बाकी आहेत आणि 20 चेंडूंमध्ये अजूनही बनवायचे आहेत 45 धावा. आणि इथे या वेळेला आपण पाहतोय चेंडू जातोय वाईट +4, 5 धावा.
इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन पडलेला आहे. इथे मात्र आपण पाहू शकलात तर एक धाव ही पाहायला मिळाली आणि इथे आपण पाहतोय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ झाला. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या वासळी संघाची झालेली आहे 72. 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. सात षटकांचा खेळ झालाय. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 72. 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. धावा बनू शकतात. आत्मविश्वास हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती चांगली खेळी या दोघांपैकी एका फलंदाजाला खेळावी लागेल. प्रणित आहे स्ट्रायकिंग एंड वरती, त्यांच्या समवेत आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय सिद्धांतला. षटक क्रमांक 8 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्क वरती मेघ. एक धाव इथे पाहायला मिळालेली आहे आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 73. 17 चेंडू बाकी आहेत आणि 17 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आहे धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 73. आता चेंडू बाकी आहेत 16 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज नवीन बॅटर अक्षय नव्याने दाखल झालेले आहेत क्रीजवर. एक धाव इथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 74. इथे मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले दिशा दिले मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. इथे चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार, येतोय चौकार. करताना निश्चितपणे दिसतोय आपल्या संघाकरिता प्रणित. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 78. 14 चेंडू बाकी आहेत आणि 14 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. इथे फुलटॉस चेंडू कनेक्ट तर चांगला केलाय. फिल्डर तिथे आहेत, कुठलीही चुकी करणार नाहीयेत. विकेटचं इथे झालंय पतन, गॉन.
धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 78. 13 चेंडू आता बाकी आहेत. 13 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 32चं हे समीकरण आहे समोर. परंतु विकेट जर आपण पाहिलं गेलं तर खूप महत्त्वाचा विकेट फॅक्टर होता. सर्वात प्रथम प्रत्येकला आपण पाहिलं झेलचीच्या स्वरूपात बाद झाले. प्रत्येक जर चांगली एक खेळी खेळून गेले असते तर निश्चितपणे वासळी संघ कुठेतरी विजयाच्या समीप जाऊन पोहोचला असता, परंतु तसं काही झालं नाही आणि त्याचंच कारण आपण पाहतोय. त्यानंतर एकामागोमाग एक विकेट जात राहिले, धावा काही जास्त प्रमाणात जमल्या नाही आणि त्याचंच कारण आता आपण पाहतोय 8 गडी बाद झाले आहेत आणि 78 धावा या झालेल्या आहेत धावफलकावर. आठ षटकांचा खेळ झाला. 8 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या वासळी संघाची झालेली आहे धावफलकावरती 79. आता चेंडू बाकी आहेत 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि जिंकण्याकरिता 31 धावांची आवश्यकता आहे. आता पाहूया काय होईल या मॅच मध्ये. हे षटक तर खूप महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 9 घेऊन सज्ज झालेले आहेत गोलंदाजी मार्कवर मनीष. ते मात्र पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने कट केलेला आहे. फिल्डर तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. या एका धावेने धावसंख्या 80 झाली आहे धावफलकावर. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र 2-3 मोठे फटके फलंदाजाला खेळावे लागतील षटकाराच्या स्वरूपामध्ये, तर निश्चितपणे आपण म्हणू शकतो की वासळी संघ गेम मध्ये आहे. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. इथे मात्र मोठा फटका आलाय, जरूर खणखणीत दमदार आलाय षटकार. पुनरागमन करताना निश्चितपणे दिसतोय संघ. 10 चेंडू आणि जिंकण्याकरिता 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडू 24चं हे इक्वेशन. अजून 1 ते 2 मोठे बिग हिट येणं गरजेचं आहे. इथे हा येणारा डॉट चेंडू खूप काही सांगून गेला, कारण की इक्वेशन पूर्णतः आता बदललं गेलंय. 9 चेंडू आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे, ते एक धाव घेतली आहे, दुसऱ्याचा देखील प्रयत्न आहे आणि या 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे इथे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहतोय वासळी संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 8 बाद 88. एक धाव इथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 89. आता चेंडू बाकी आहेत 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता 21 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र कट केलेला हा चेंडू
स्क्वेअर कट निश्चितपणे आपण म्हणू शकतो आणि ही 1 रन इथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. 6 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता. धाव संख्या जर आपण पाहिली तर झालेली आहे धाव फलकावर 90. चेंडू आणि जिंकण्याकरिता